अपनी वो माटी और घर बारा लुट रहा ये चमन, अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन, अपना वतन आंखों से अपनी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी, गगन कहे विजयी भव। लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या कोर कमिटीतील ज्येष्ठ सदस्य, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष गणेश अप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, दीपक भाऊ उलावळे, साहेबराव कारके, किशोरजी सातकर, लोणावळा शहराचे अध्यक्ष रविभाऊ पोटपुडे, नारायण भाऊ बाळेकर, ज्येष्ठ नेते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्यामभाऊ पाळेकर, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच सन्मान्य वडीलधारी मंडळी, पक्षाचे पदाधिकारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणारे आमचे सर्वच कार्यकर्ते बंधू आणि नागरिक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोणावळा शहरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नगराध्यक्ष आणि 27 नगरसेवक अशी टीम घेऊन या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल आज आपण पुढे टाकत आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली
2019 साली तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके या तालुक्याचे पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवरती गेले आणि 2019 नंतर या तालुक्यामध्ये विकास कामांच्या संदर्भामध्ये झालेली घोडदौड याच्या आपण त्याने 2019 नंतर 2024 ला देखील विधानसभेची निवडणूक झाली, परंतु ही विकासाची घोडदौड अधिक वेगानं पुढे चाललेली आपल्या सर्वांनी पाहिली. आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत. या तालुक्यामध्ये उभ्या राहिलेल्या अनेक प्रशासकीय इमारती असतील, जिल्हा ग्रामीण रुग्णालय असतील, रस्ते असतील, वीज असतील, पाणी असतील, या संदर्भातले अनेक प्रश्न सोडवले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. या तालुक्याचं पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं केंद्रबिंदू असणारं हे शहर पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं एक अनन्यसाधारण असं महत्व आपल्या या लोणावळा शहराला आहे. परंतु मागच्या काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये थोडस हातचा अंतर्मपूर्ण अशा या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या ह्या निवडणुका या देखील या शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणून अगदी सुरुवातीपासून या शहराचा विकास साधत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाता येईल का या संदर्भातलं पहिला हात पुढे करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. शेवटी विकास मोठ्या प्रमाणावरती होत असताना कार्यकर्त्यांची संख्या देखील मोठी आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांसमोर चिन्ह होतं, प्रश्नचिन्ह होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची संख्या असताना जागा आपल्या 27 आहेत. नगराध्यक्ष पदाची जागा 1 आहे. एका जागेसाठी 13 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 60च्या आसपास उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी झालेले होते. प्रत्येक कार्यकर्ता तोला मोलाचा, कोणाला बाजूला ठेवायचं, कोणाला बरोबर घ्यायचं या संदर्भातला प्रश्न आमच्या कोर कमिटी पुढे सातत्याने होता. परंतु भावना एकच होती, या शहराचा विकास साधत असताना महायुतीमध्ये राज्यामध्ये जे काही घटक पक्ष सहभागी आहेत या सगळ्यांना आव्हान देखील करण्याचं काम केलं की राजकारण बाजूला ठेवू, शहर आणि शहराचा विकास दृष्टिकोनातनं हातात हात घालण्याचं काम करू. परंतु चर्चेच्या बैठका होत राहिल्या, परंतु यश आले नाही. हरकत नाही, शेवटी ज्याचा त्याचा पक्ष आहे, ज्याचे त्याचे कार्यकर्ते आहेत, प्रत्येकाची एक विचारसरणी आहे, त्याच्यावरती बंधन आपण घालू शकत नाही. आणि सरते शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय केला की लोणावळा नगर परिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती, घड्याळ चिन्हावरती आपल्याला सगळ्यांना आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली घेऊन पुढे जायचंय. आणि म्हणून आज या निर्णयाचा संदर्भामधली अंमलबजावणी करण्याकरता आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. झेंडा खांद्यावर घेऊन कुठलाही अपेक्षा, कुठल्याही फळाची अपेक्षा की कुठलाही स्वार्थ न साधता माझा पक्ष आणि माझा कार्यकर्ता या पद्धतीनं लोणावळ्यामध्ये काम करणारी मंडळी आहेत. परंतु लोणावळ्याचं कल्चर मागच्या कार्यकाळामध्ये वेगळं होतं. इथून पाठीमागच्या निवडणुका आपण सातत्यानं विधानसभेच्या 2019 पूर्वीच्या आपण हरलो, परंतु 19 नंतरचा काळ आपण सगळ्यांनी बदललेला पाहिलेला आहे. म्हणून ही मंडळी मदतीसाठी किंवा या शहराच्या विकासाचं नाव घेऊन हातात हात घेण्याचा प्रयत्न करतायत. माझं मित्रांनो सांगणे की सगळ्यात पहिली यादी जर या लोणावळा शहरामध्ये जर कुणाची जाहीर झाली असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर झाली. आणि नगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार जर कोणी जाहीर केला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केला. आणि आमदार साहेब, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो आणि तुमचा धन्यवाद देखील या ठिकाणी व्यक्त करतो. लोणावळा शहरातल्या विजयाबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज अजितदादा असतील, तुम्ही असतील, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या शहरातली, या तालुक्यातली ताकद आहे. तळेगावच्या बाबतीमध्ये वेगवेगळं बोललं जात होतं
की तळेगावमध्ये आपण युती म्हणून त्या ठिकाणी पुढे गेलो, परंतु मी तळेगावच्या बाबतीमध्ये सांगेल, जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव किंवा मावळ तालुक्यामध्ये उभी आहे, सातत्यानं अजितदादांची तळेगावच्या संदर्भामधली एक खंत होती की तळेगावामध्ये आपण घड्याळाचं चिन्ह घेऊन गणेश आपण का लढत नाही. प्रत्येक निवडणुकीला तुम्ही वेगवेगळ्या समित्या करता. मी अभिमानानं सांगतो की तळेगाव शहराच्या निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही पहिली निवडणूक आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 17 जागांवरती घड्याळ या चिन्हाने त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय. आणि ही संधी आमदार सुनील शेळकेंमुळे तळेगावच्या कार्यकर्त्याला मिळाली. याबद्दल आमदार सुनील शेळकेंचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं देखील अभिनंदन करतो. लोणावळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक होत असलेली निवडणूक आणि या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय राजेंद्रजी सोनवणे, आपल्या प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार सनी भाऊ दळवी, त्यानंतरचे 2 नंबरचे उमेदवार मंगेश भाऊ मावकर आणि त्या ताई संदीप आंबोरे. बस लक्ष्मीताई नारायणराव पाळेकर, रजनीकांत उर्फ बाबू येंदे, मुकेची परमार, वसुंधराताई नितीन दुर्गे, दीपकराव मालपोटे, गौरीताई मनोज लवळकर, आरतीताई मारुतीराव तिकोने, जीवनभाऊ गायकवाड, भाग्यश्रीताई माधव जगताप, भरतभाऊ हारपुडे, अमृताताई अमोल ओंबळे, धनंजयजी काळोखे, प्रियंकाताई किशोर कोंडे, सोनालीताई संभाजी मराठे या सर्व उमेदवारांचा अर्ज भरण्याकरता हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले लोणावळा शहरातील सर्व माझे वडीलधारी, माझ्या माय भगिनी, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि सहकारी मित्रांनो, ऊन अधिकच झाले. सकाळी 10:30 वाजता आपल्याला अर्ज भरण्याकरता मिरवणुकीने यायचं, परंतु प्रत्येक जण आपल्या भागातून शक्ती प्रदर्शन करत प्रत्येकाला बरोबर घेऊन या ठिकाणी यायला जवळपास 11:30-12 वाजून गेले. आणि संपूर्ण बाजारपेठ जर आपण पाहिली तर जनसमुदायाने भरलेली बाजारपेठ माझ्याही निवडणुकीला पाहायला मिळाली नाही. एवढी मोठी संख्या आज मला पाहायला मिळाली. एवढं प्रेम या लोणावळा शहरातले मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावरती करतायत. कुठल्याही भविष्यवाण्याला देखील आता सांगण्याची गरज नाही की राजेंद्र भाऊ सोनवणे हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आता होणार आहे. ही निवडणूक सुनील शेळकेची नाहीये. ही निवडणूक लोणावळा शहरातल्या विकास कामांना गती देणारी आहे. इथल्या वाड्यापाड्यावरती किंवा वेगवेगळ्या वस्तीवरती राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची निवडणूक आहे. इथल्या पर्यटनाला चालना देणारी निवडणूक आहे. इथली निवडणूक होत असताना ही भ्रष्टाचार मुक्त करण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून मागील महिनाभरापासून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना आव्हान केलं. आम्ही शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, प्रत्येकाला आव्हान केलं की आपण पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरे जाऊ. आणि तुम्हाला जागा किती, मला जागा किती यावरती वाद न करता कोण व्यक्ती चांगलं काम करणार आहे, कोण व्यक्ती समाजाच्या सुखात दुःखात उभा राहणार आहे, अशा व्यक्तींना आपण उमेदवारी देऊ आणि या नगरपालिकेमध्ये एक हाती आपण सर्वजण काम करण्याची संधी देखील दिली पाहिजे. ही भूमिका घेऊन
आम्ही 2 पाऊल पुढे आलो. नंतर ना काही मंडळींनी सांगितलं नाही आम्ही आमच्या पक्षावरती चिन्हावरती लढणार आहोत. त्यातून आम्ही 2 पाऊल नंतर माघारी गेलो की शेवटी ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने आपला आपला पक्ष घेऊन जर लढत असतील तर तो त्यांनी अधिकारानं पुढे आलं पाहिजे. आणि या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणून राज्यात आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात किंवा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार जर चांगल्या पद्धतीने पुढे जात असेल तर आपण स्थानिक पातळीवरती देखील माहिती म्हणून पुढे जाऊ. यावरती सुरुवात झाली तळेगाव दाभाडे शहरामध्ये. आणि सुरुवात होत असताना फक्त शहराचा विचार का करायचा, मग तळेगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने सांगायचं तुम्ही तुमचं कमळ बाजूला ठेवा, मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगेन आपलं घड्याळ बाजूला ठेवू. आणि एकत्रितपणाने या निवडणुकीला पुढे गेलं तर एक सामाजिक सलोखा जपला जाईल. अनेकांना जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करण्याची देखील कुणावरती वेळ येणार नाही. आपण विनंती केली, त्यातून मार्ग निघाला. जागा किती घ्यायच्या, कुणाला किती द्यायच्या, कुठल्या जागा द्यायच्या, तळेगाव नगरपालिकेचा निर्णय झाला. नगराध्यक्ष पद कुणाला द्यायचं तोही निर्णय झाला. आणि शेवटी निर्णय आला, भारतीय जनता पक्षातल्या मंडळीकडून सांगण्यात आलं की नाही तुम्ही तुमचं घड्याळ घ्या, आम्हाला कमळ घ्यावं लागेल. आणि जर नगराध्यक्ष तळेगावचा कमळ चिन्हावरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार करणार असेल तर माझी देखील माफक अपेक्षा होती, जर तळेगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हावरचा करत असेल तर लोणावळ्याचा देखील नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण केला पाहिजे. संमती दिली की ही आघाडी किंवा युती होताना आपण चिन्हावरती जाऊ. आणि जर आपली 4 भिंतीच्या संमती झाली आणि ही संमती फक्त मुख्यमंत्र्यांपुढे नेऊन मांडायचं, त्यांना सांगायचं 12 जागा 10 जागा 11 जागा जे काय ते त्यांच्या पुढे मांडायचं. आम्ही फक्त 2 मुद्द्यावरती मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की भाऊ आपण मला कमळ चिन्ह घ्या, हे मंडळी म्हणतायत. त्यांनी सांगितलं सुनील, तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये आजपर्यंत प्रत्येक जण कमळ चिन्हावरती लढला निवडून आलाय आणि तूही त्यात होता. म्हणलं परंतु आता भाऊ परिस्थिती वेगळी आहे, काही असू दे, परंतु कमळ चिन्ह गोठवणं हे माझ्यासारख्याला योग्य वाटत नाही किंवा तो संदेश महाराष्ट्रात चांगला जाणार नाही. त्यावरती मी त्यांना होकार दिला आणि तिथे सांगितलं भाऊ जर तळेगावला आपण कमळ चिन्हाचा नगराध्यक्ष करत असाल तर लोणावळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आपण केला पाहिजे. 2.5 वर्षाकरता आपण राष्ट्रवादीचा पुन्हा नगराध्यक्ष तळेगाव मध्ये करतोय आणि त्याच पद्धतीने मी देखील भाऊ पुढच्या 2.5 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हाचा उमेदवार नगरपालिकेमध्ये लोणावळा शहरात देखील करील, ही जबाबदारी घेतो. त्यांनी समोर आलेल्या स्वयंघोषित नेते का कुणी ठरवलेले नेते मला माहित नाही, ते नेते म्हणून तिथे आले, त्यांनी होकार दिला. ठीक आहे, काही हरकत नाही, करा. फडणवीस साहेबांनी सांगितलं हा प्रस्ताव योग्य आहे, तो मान्य करा आणि तुम्ही पुढे चला. मग तिथंच नाही म्हणून सांगायचं, तिथंच काय आहे ते स्पष्ट करायचं. तिथं मात्र एक शब्द ते बोलले होते की मी थोडीशी चर्चा करतो. मी चर्चा करू नका, इथंच काय तो प्रश्न संपवा, म्हणजे मलाही बाकीच्यांना उत्तर देताना सोपं पडेल. तिथं त्यांनी ती भूमिका स्पष्ट केली. 12 जागा 10 जागा यावरती देखील सांगितलं मावशी तू सावलीत बस, मावशी तिला खुर्ची देण्याचा बसायला हो ना तो बस. तिथंही सांगितलं साहेब म्हणलं हे एका जागेकरता माझ्याशी भांडतायत, मी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा सोडून भाजपचा करतोय. फडणवीस साहेबांनी सांगितलं त्या 11 जागा करा, सुनीलचा ऐकायचा विषय संपला. एवढी स्पष्ट भूमिका मांडली. आणि त्यानंतर संध्याकाळी येताना इथले बगल बच्चे कोण आहेत मला माहित नाही, मला त्यांची नावही घ्यायची नाही,
त्यांना येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली. त्यांचं काय झालं मला माहित नाही, त्यांच्या काय चर्चा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी पलटूराम मामानं पलटी मारली. म्हणाले अशी कुठली चर्चा झाली नाही. अरे मग चर्चा झाली नाही तुम्ही सांगता. इथला सर्वस्व अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कोर कमिटीला दिला, तो सगळा अधिकार ते घेतील हे सांगता. आणि मग इथला उमेदवार परत प्रदेशला यादी पाठवली आणि तिकडून मंजूर होऊन येईल हेही तुम्ही सांगता. तुमच्यातच नक्की काय गोड बंगाला हे आता कोणाला सांगण्याची गरज नाही. आणि मग तळेगाव मधली भूमिका स्पष्ट करत असताना सांगितलं आपली युती होत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने लढा, आम्ही आमचं लढायला सुरुवात करतो. मी लोणावळ्यातनं तळेगावला जासपर्यंत जवळपास 28 उमेदवारांची यादी तयार केली. भारतीय जनता पक्षातली लाईन लागली होती प्रवेश करायला. जसं त्यांना कळालं की आपली तळेगाव मध्ये धुळदाण होणार आहे, लगेच नाही नाही आपली युती तुडायची नाही, आपल्याला तोडायची नाही, रातभर कुटाळी केली. आणि काल संध्याकाळी भारतीय जनता पक्षातल्या प्रमुख व्यक्तीने देखील सांगितलं, कालची पत्रकार परिषद कुणी कुणी पाहिली मला माहित नाही, त्यात त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांपुढे आमदारांनी लोणावळा आणि तळेगावचा देखील विषय काढला होता आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पुढे जायला हरकत नाही. आणि तुम्ही सांगता सुनील शेळके खोटं बोलतो. सुनील शेळकेला खोटं बोलण्याकरता या लोणावळा शहरातल्या नागरिकांनी 18,000 मताची आघाडी दिलेली नाही. आज हजारोच्या संख्येने आलेला जनसमुदाय हा खोटं बोलण्याकरता आलेला नाही. आणि मग ज्या वेळेला आपण विकास कामांच्या मुद्द्यावरती बोलतो त्यावेळेला आपण देखील काही मर्यादा पाळल्या पाहिजे. आज एक महिला म्हणत असताना आम्ही तिचा आदर करतो, आम्ही ताई म्हणतो. सकाळी माझी आई म्हणाली तू लोणावळ्याला निघालाय, हा मला निघालोय. मला त्या ताई म्हणतो तिचं वय किती आहे, म्हणलं असेल 65-70 वय असेल. मग ती तुझी ताई कशी, तिला मावशी म्हण. मावशी तर मावशी. आमची मावशी म्हणाली लोणावळ्यामध्ये, मावशी म्हणाली लोणावळ्यामध्ये त्याचं काय काम आहे, कागद दे भाऊ आता. हे मावशी हे बघ, लोणावळा शहरातलं उपजिल्हा रुग्णालय उभं करण्याकरता 56 कोटी 84 लाख रुपये आणले, हॉस्पिटल उभं केलं. मावशी बरोबर ते कटपुतले, काय त्याचं नाव, मागून मांडवली करतो तो कुमू कुमू कुमू, पुढं पुढं कुमून ठेवले सगळं बाहेर काढतो, काळजीत करू नको. कुमू म्हणाले त्याचं काय काम आहे. बघ कुमू बाबा, टायगर व लाईन पॉइंट कडे जाणारा रस्ता जो आपल्या कुमार पासून तर लाईन पॉइंट कडे जाणाऱ्या रस्त्याकरता 184 कोटी रुपये आणले. लोणावळा ग्रामीण आणि शहरी पोलीस स्टेशन करता 24 कोटी रुपये आणले. पोलीस स्टेशन उभे आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मागच्या 15 वर्षात करता आलं नाही, त्याला 3 कोटी 34 लक्ष रुपये आणले आणि महाराजांचं स्मारक उभं राहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला 2 कोटी 60 लाख रुपये दिले. आपल्या इथं असलेला ITI औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे, त्याकरता आपण 4 कोटी रुपये दिले. आणि काही दिवसामध्ये लोणावळ्याचं एसटी स्टँड देखील आपण चांगलं करतोय, त्याकरता 71 कोटी रुपये आणले. पाणी पुरवठा योजनेकरता जलशुद्धी केंद्रीकरण करण्याकरता 2 कोटी 72 लाख. सुन्नी मुस्लिम जमात कब्रस्तानच्या संरक्षण भिंती करता 1 कोटी 15 लाख. नगर उत्थान मधून रस्ते आणि गटारीच्या कामाकरता नगरपालिकेला फंड दिलाय 20 कोटी 60 लाख. मनशक्ती ते खंडाळा दरम्यान मुख्य रस्ता आपण पाहता, मेन रोडला स्ट्रीट लाईटचे पोल बसवलेत, त्या पोल करता आणि आतल्या पोल करता आणि इतर काही
छोटे मोठे पुलांची कामं केली. त्यामध्ये तुंगारलीचा अंबरवाडीतला असलेला छोटा पूल असेल, वलवंता छोटासा पूल असेल, नांगरवाडीचा पूल असेल, गोड व्हॅलीबागचा पूल असेल, अशा सगळ्या कामांकरता 15 कोटी 13 लाख रुपये दिले. माझ्या मावशीला आणि त्या कुमुला सांगतो, भुशी गावाला मागच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत त्यांचा स्वतःचा सिटी सर्वे झाला नाही. तो सिटी सर्वे आपण करून दिला. मागच्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 390 कोटी 3 लाख रुपये या शहराकरता आणले. आणि या शहरानं सुनील शेळकेवरती प्रेम केले म्हणून कामाकरता पळतोय. मी कुणा उपकार करत नाही. आणि कुणी जर म्हणत असेल सुनील शेळकेने काय केलं, ही यादी आज पत्रकार बांधवांनो तुमच्या समोर देखील मांडतो. काही मंडळींनी सांगितलं त्यातला भांगरवाडीचा पूल आम्ही विकास कामं केली, एवढा विकास केला. भांगरवाडीचा पूल मागच्या 8-10 वर्षापासून बंद पडला. त्याचा प्रश्न मार्गी लावला असून कुणी तो त्या सुनील शेळकेंना लावला, हे कोणा सांगण्याची आवश्यकता नाही. भाजी मंडईचा विषय, अहो नगरपालिकेत पुढे दुपारी इथं, संध्याकाळी इथं, सकाळी बी इथं, सकाळी नाश्त्याला बी इथं, दुपारी जेवायला बी इथं, आणि संध्याकाळी वेळ मिळाले जेवताना जणून निघून जातात. अख्ख्या 14-16 तासामध्ये 12-12 तास नगरपालिकेत बसतात. पण नगरपालिकेच्या समोरची यांना भाजी मंडई करता आली नाही. आणि यांनी विकास केला सांगतात. भाजी मंडई जाऊ द्या, समजा 5-10 कोटीचा मोठा प्रोजेक्ट आहे, किमान बाजारपेठेतल्या स्ट्रीट लाईटच्या ज्या ओव्हरहेड तारा आहेत, ज्या केबल आहेत, त्या सुद्धा यांना अंडरग्राउंड करता आले नाही. आणि हे सांगतात आम्ही विकास केला. आम्ही स्वच्छ संरक्षण मध्ये देशात 2रा नंबर आणला, 3रा नंबर आणला. तुम्ही नसताना सुद्धा नंबर आला. आणि तो कसा नंबर आला हे जर मी सांगितलं तर मिळालेलं बक्षीस घेऊन जातील. त्यामुळे ते बक्षीस मला पाठवायचं नाही म्हणून कसा नंबर आला तो आला. पण तुमची टुमकी लावू नका, नाहीतर मला तो नंबर कसा आला मी पुराव्याने शीत येईल. शेवटी माझ्या शहराची बदनामी मला राजकारण करून करायची नाही म्हणून मी गप्प आहे. आणि आपल्याला जर चांगली कामं करायची असतील तर आपल्याला अडचणी कुठल्या, ज्या वेळेला एकत्रित बसत होतो, ज्या वेळेला आम्ही चर्चा करत होतो, मुंबईला मावशीला आणि कुमू शेठला आणि सगळ्यांना घेऊन मिटिंगा करत होतो, त्यावेळेला म्हणायचे आमदाराचं काम वेगळंच आहे. आजपर्यंत आम्हाला कुणी अशा मंत्रालयात बैठकीला पण नेलं नाही. आणि आमदार आम्हाला डायरेक्ट अजितदादा संघ बैठकीला नेतो, अधिकाऱ्यांकडे नेतो. कामाची पद्धत लय भारी, पण काम बिघडलं कुठं? ज्या वेळेला बीव्हीजी कंपनीनं 11 कोटी रुपयाचं कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि शहरातल्या अनेक मंडळी सांगायला आले की जिथं कचऱ्याचं काम 6-7 कोटी रुपयात होतं ते 11 कोटीवरती नेलंय, हे काम तुम्ही होऊन देऊ नका. मी त्यावरती दोघा मंडळींना सांगितलं शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचा मेसेज जाईल. आपण कुठंतरी भ्रष्टाचारी आहोत हे जर आपल्याला दाखवायचं नसेल तर हे टेंडर बंद करा. मग आमच्या दोघांची कट्टी झाली, आमची बट्टी तुटली. आणि मग शहरातल्या मंडळींना दाखवायचं की 11 कोटीचं काम आम्ही आता 10.5 का 9 कोटीला दिलं. ते तसं दिलं नाही. कामगार फक्त कमी केलं आणि ते काम तेवढ्याला दिलं. ह्यांनी जवळजवळ 10-12% हाणलं. कुणी किती टक्के खाल्ले मी हिशोब देईल. अविनाश कुठे ठमडरे कॉन्ट्रॅक्टर, आपल्याकडे यादी आहे ना भाऊ? मी अजून 8 दिवस गप्पा बसणार आहे. 8 दिवसानंतर कुठं कुठं यांचे बंगले आहेत, कुठं कुठं यांचे हॉटेल आहेत. अरे ज्यांचा व्यवसाय काही नाही त्यांचे लोणावळ्यात जर नगरपालिकेचा नगराध्यक्ष नगरसेवक झाले बंगले होतात. मला 5 वर्षात बंगला घेता नाही आला लोणावळ्यात अजून. यांचे 2-2, 3-3 बंगले. मागच्या 10-12 दिवसापूर्वी 1,76 लाख रुपये भेटलेत, मी ते बी बघितले.
माझा पक्का अभ्यास आहे. मग आपले बंगले होतात, हॉटेल होतात, हे कुणाच्या जीवावरती होतात. हे लोणावळेकरांना देखील तुम्ही जाहीरपणाने सांगितलं पाहिजे की आमचा व्यवसाय काय आहे आणि आम्ही कशाच्या हिमतीवरती कमवतो, कशाच्या हिमतीवरती मोठं होतो. मला माहिती आहे, आठवतोय मी सुरेखा मावशीच्या घरी जायचो त्यावेळेला त्यांचे मिस्टर ते टायपिंगचं काम करायचे, बरोबर ना. मग टायपिंग वरती जर 2 बंगले 2 हॉटेल होत असतील तर मी पण टायपिंग वर होणार आहे. आता शी म्हणाली तिच्याकडं कमीत कमी 150-200 तोळे सोने, तू घे तिच्याकडून, तू घाल, मला नको सांगू बाबा, मला त्याच्यात जायचंच नाही. शेवटी कुणाचं किती संपत्ती काढायची नाही, पण तुम्ही माझ्यावरती शिंतोडे उडू नका. खोटं बोलतो, फसवतो हे जर तुम्ही बोलायचं असाल तर तुम्हाला मी सोडणार नाही, तुम्हाला स्वतःच्या तसंच उत्तर देणार. आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांकडनं निर्णय झाला आणि निर्णय बदलला, विशाल विकारी पत्रकार इथं तुम्ही आहात, विशाल भाऊ पाडाळे, माफ करा, तुम्ही इथं आहात. काल माझी पत्रकार परिषद झाल्यावरती मी तुम्हाला ऑफलाईन विचारलं किंवा मी तुम्हाला ऑफलाईन विचारलं, म्हणलं युती तर तुटली किंवा त्यांनी आमचा प्रस्ताव फेटाळला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला निर्णय त्यांनी फेटाळून लावला, समोरचा उमेदवार कोण आहे, ज्या उमेदवाराकरता ही युती किंवा हा प्रस्ताव त्यांनी नाकारला त्याचं नाव तुम्ही सांगितलं. मी त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न केला की त्या उमेदवाराच्या बाबतीत काही त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे का, तो थोडा वेगळ्या लेवलचा आयटम आहे असं मला कळालं. तुम्ही सांगितलं नाही, थोडंफार काही त्याच्यावर गुन्हे होते, ते माफ झाला, किरकोळ गुन्हा होता. आता जो समोरून उमेदवार अजून जाहीर झाला त्यामुळे मी त्याचं नाव घेणार नाही, पण जर तो व्यक्ती आला तर मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना सांगतो की या माजी मंत्री बाळाभाऊनं हा प्रस्ताव तुमचा का नाकारला आणि ज्या उमेदवाराकरता नाकारला त्या उमेदवारावरचे गुन्हे CR नंबर 410 IPS 3 कलम नंबर 307/34 CR नंबर 4000 काय 46/120 काहीतरी आहे 4 आणि कलम काय त्याच्यावरती 420 468 471/34. तिसरा गुन्हा 357/34. चौथा गुन्हा 324/504/506. पाचवा गुन्हा 302/307/120. सहावा गुन्हा 355/452/504/506. कुठला गुन्हा राहिला याच्यावरती यायचा? असल्या नमुन्यांकरता जर तुम्ही युती तोडत असाल, मुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश धुडकावत असाल, तर मी आज सांगतो लोणावळा शहरातील काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचा पाठिंबा या ठिकाणी द्यायला आलात. सर्व गवळीवाड्यातल्या माझ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन. टांगापट्टी घोडे फरार, काळजी करू नका. जर अशा उमेदवाराकरता ही युती तोडत असाल, पुढे आहे का डिवाइस पाहिलेत का? DYSP, PI, API लोणावळा शहरातल्या सगळ्या पोलीस विभागाला सांगून ठेवतो, माझ्या इलेक्शनच्या काळात तुम्ही काही गुन्हेगारांना पाठी घातलं, दमबाजी या शहरातल्या लोकांना झाली, मी प्रचारात होतो, मी आता मोकळा आहे. एका जरी व्यक्तीला कुठला त्रास झाला, मी रस्त्यावर उतरणार नाही, मी पोलीस स्टेशन बंद करीन, एवढं मात्र नक्की आहे. गुन्हेगार आणि इथली गुन्हेगारी वाढवायला इथले उमेदवार आपल्याला नको. आज राजेंद्र भाऊ सोनवणे सारखा व्यक्ती जो निष्कलंक, निस्वार्थी
आणि छोट्या मोठ्यांचा आदर करणारा व्यक्ती या शहरामध्ये नगराध्यक्ष पदाकरता आम्ही उभा केलाय. समोर त्याचं म्हणणं ऐकणारा उमेदवार उभा केलाय. मी राजू भाऊला विचारलं, तुम्ही उमेदवार झालेत, किती पैसे कमवायचे ठरवले, झाले नगराध्यक्ष? मला अण्णा शपथ सांगतो, मला पैशाची गरज नाही, माझं घरदार सगळं चांगलंय, माझी 3-4 दुकाने, मला आता माहिती आहे तुमचं ते दुकान आहे, येता जाता कधी चप्पल तरी द्या फुकट. पण हसमुख आहे, कुणाला कधी वाईट बोलणारा व्यक्ती नाही. सर्व समावेशक उमेदवार म्हणून या शहराला दिलाय. शहरातल्या आया बहिणींना, वडीलधाऱ्यांना आव्हान करतो, तुम्ही 15-20 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी काय कामं केली, कुठले प्रकल्प आणले आणि मी कुठले प्रकल्प 5-6 वर्षात आणले याची देखील आपण तुलना करावी. आणि 5 वर्ष करता हे शहर एकदा या सुनील शेळकेच्या ताब्यात देऊन दाखवा. 5 वर्षामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. मागच्या 15 दिवसापूर्वी देखील आपण पेपरमध्ये ऐकलं असेल, इंदोरच्या धर्तीवरती राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी या शहराला देखील क्लीन करायचं, एक सुंदर शहर करण्याचं देखील हातामध्ये घेतलं. म्हणजे पुणे जिल्ह्यातलं चाकण, मावळातला लोणावळा आणि बारामतीचं बारामती नगरपालिका, या 3 नगरपालिका घेऊन आपल्या पुणे जिल्ह्यातल्या चांगल्या नगरपालिकांनी तिथला भाग करण्याचं ठरवलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, माझ्या सर्व लोणा शहरातल्या वडीलधाऱ्या आया बहिणींना विनंती करतो की या सुनील शेळकेवरती तुम्ही विश्वास ठेवलाय. 18,000 मतांनी निवडून दिला, आघाडी दिली, साधी सोपी नाही. माझी मंत्र्याला 2 टायमाची मिळून पण तेवढी नाही, आपल्याला एका टायमाची त्याच्यापेक्षा जास्त दिली. आणि जेवढी आघाडी दिली, जेवढा विश्वास ठेवलाय, तेवढ्याच विश्वासाने या शहराचा देखील काया पालट केल्याशिवाय राहणार नाही, हाच विश्वास तुम्हाला देतो. राजू भाऊ असतील, बाकीचे नगरसेवक म्हणून पदाला असलेले उमेदवार असतील, या सर्वांच्या मागे आपण आशीर्वाद रूपी साथ द्यावी, त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावे हे आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना देखील विनंती करतो, आजची हजारोच्या संख्येने आलेली रॅली पाहून आता आपले उमेदवार निवडून आले असं कुणी समजू नका. एक मतदारापर्यंत पोहोचा, एका व्यक्तीपर्यंत पोहोचा. तो व्यक्तीपर्यंत फक्त तुम्ही जाऊन आलात आणि सांगितलं अजितदादा आणि सुनील शेळकेने दिलेला हा उमेदवार आहे, या उमेदवाराला देखील काम करण्याची इच्छा आहे, समोरच्यांचं डिपॉझिट जप्त करतील एवढी चांगली परिस्थिती या शहरामध्ये आहे. पण आपण आपलं काम आता आजपासून प्रत्येकानं बूथ पर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाण्याचं हातात घेऊन काम करावं, एवढे तुम्हाला आवाहन करतो. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आला, पुन्हा तानात तुम्हाला बसावं लागलं, त्याबद्दल देखील सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण जर स्टेज आणि मांडव टाकला असता तर लगेच हिशोबाला आला असता. म्हणून आपला नगराध्यक्ष निवडून आला, आपली मंडळी निवडून आले की चांगलं छान मंडपामध्ये तुम्हाला सगळ्यांना बसून स्नेह भोजन देईल, सगळ्यांना आनंद देईल, पण नगरपालिकेच्या पैशातून नाही, आपल्या हिमतीवरती देईल. काळजी करू नका, जीवापाड तुम्ही मला प्रेम देता, विश्वास देता, ह्याच प्रेमावरती आणि ह्याच विश्वासावरती या नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे जातोय. खूप चांगलं काम या शहरामध्ये आपण उभं करण्याचा निर्णय केलाय. आपला असलेला राजमाची गार्डन इथे पहिलं प्रकल्प म्हणजे रोपवेचा प्रकल्प देखील आपण हातात घेऊन तो पूर्ण करूया. गावातले अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट असतील, आपल्याला लोणावळा शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण हे देखील आपल्याला उभं करायचंय. अनेक प्रकल्प आहेत, अनेक कामं आपण अजेंडा घेऊन किंवा आपलं 5 वर्षाचा जो आपला अहवाल असणार आहे त्यामध्ये देखील एकत्रितपणे घेऊन पुढे जाऊ. या शहरातल्या माझ्या सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता इथून महापुरुषांच्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि महापुरुषांच्या तिथलं अण्णाभाऊ साठेंचा स्मारक ते आता राहिलं म्हणून बोलतो, स्मारक उभं केलं, पुतळा आणला आणि राजकारण केलं खासदारांनी. तिथला पुतळा बी अजून बसवला नाही, तो आतमध्ये ठेवलाय. यांना पुतळ्याची परवानगी आणता येत नाही आणि म्हणतात आम्ही खूप कामं केली, आता जाऊ दे मी येतो परत पुढच्या आठवड्यात.
हिशोबच घेऊन त्यांचा थांबा ते आता आठवलं की चांगलं आपण त्रिवदत्त महापुरुषांच्या प्रतिमेला हार घालून आज अध्यक्ष आणि बाकीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याकरता नगरपालिकेमध्ये जाऊ. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार म्हणून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माटी ने तेरी आज पुकारा, धरती ये पूछे बारंबार, लुट रहा ये चमन तेरा वतन, आँखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन, आँखों से अपनी संकल्प बोल के